HM घाटमाता नऊ. आज या ठिकाणी नागेवाडी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या आमच्या मार्गदर्शक आणि आमच्या संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा शीतलवहिनी बाबर, करंजे जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या सौभाग्यवती ॲडव्होकेट्स सईताई आशिष कुमार शिंदे, बल्लवडी पंचायत समिती गटातून निवडून आलेले घाटमातेचे नेते सुहासनाना शिंदे आणि करंजे पंचायत समिती गणातून निवडून आलेले पांडुरंग खोत, वहिनीच्या सोबत विटा नगरपालिकेच्या नगरसेविका आमचे मित्र अमर शितोळे यांच्या सौभाग्यवती वनिताताई शितोळे, विट्याच्या दुसऱ्या नगरसेविका रसिकाताई सपकाळ या ठिकाणी या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या मोहीच्या शीतल गायकवाड या विभागाच्या माजी पंचायत समिती सदस्य माजी उपसभापती सारिका माने, उपस्थित असलेले बानूरगडचे माजी सरपंच सज्जनदादा बाबर, आमचे मित्र पळशीचे राहुल बाबर, किसन शेठ, सर्वच जिल्हा परिषदच्या शिक्षण आणि आरोग्य खात्याच्या माजी सभापती कमलकाकी शिंदे, उपस्थित असलेले सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य प्रेम करणाऱ्यांनी जयराम अप्पाच्या विनंतीला या ठिकाणी मान देऊन उपस्थित असलेले सर्व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या गेल्या 9 तारखेला या विजयामध्ये सर्वांचा निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे सर्व तुम्ही मतदार या ठिकाणी आमचे मार्गदर्शक अनिल शिंदे साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, गेल्या 7 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीमध्ये मी पहिल्यापासूनच सांगत होतो की आप्पा या जिल्ह्यामध्ये हा खानापूर तालुका असा एकमेव असेल की जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या सर्व सीटा हे एकाच पक्षाचे येतील आणि त्याप्रमाणे निकाल लागला. मला वाटतंय नाना कडेगाव आणि पलूस तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या जरी सीटा विश्वजित कदमाच्या आल्या असल्या तरी पंचायत समिती 1-2 सीट विरोधी पक्षाचे आलेला आहे. त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे हा तालुका एकाच पक्षाचा विजय झाला. आता तुम्ही जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना आतापर्यंतच्या कालावधीमध्ये निवडणुकीच्या अगोदर काही गट वेगवेगळे पक्ष वगैरे होते, पण आता निवडून आल्यानंतर तुम्ही कुणाला मतदान आपणाला दिलं नाही दिलं हे कधीच न बघता ज्या पंचायत समिती गटात जेवढी माणसं आहेत ती ज्या जिल्हा परिषद गटामध्ये जेवढी लोक आहेत त्या सर्वांची शीतलवहिनी तुम्ही चांगल्या पद्धतीनं कामं केली पाहिजेत. कारण ही भावनेच आपल्याला शिकवण दिलेली आहे. भावनं कधीही कुठल्या अगदी बेनापूरचा जर कुठला कार्यक्रम गेला तर कधी राजाभाऊला फोन केला नाही, कधी सुहासनाला फोन केला नाही की त्यांनी गेल्या आपल्या विधानसभेच्या निवडणुकीला काम केलंय का नाही ते बघितलं नाही. त्या माणसाचं काम केलं आणि त्या माणसानं पुन्हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला मतदान दिलं आणि या पद्धतीनं आपला गट वाढत गेला. तर तशा पद्धतीनं तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. शीतलवहिनी सुद्धा ॲडव्होकेट आहेत, चांगल्या पद्धतीनं काम करतील. आज संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आज तालुक्यामध्ये त्यांनी एकही लाभार्थी ठेवला नाही. त्या पद्धतीनं जिल्हा परिषदमध्ये सुद्धा त्यांनी 100% चांगलं काम करतील. अगदी त्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 10,250 मतानं ते महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतानं त्या निवडून आलेले आहेत. सईताई जर काटावाले असले तरी सुद्धा त्यांचं चांगल्या पद्धतीचं काम आहे. त्या सुद्धा ॲडव्होकेट आहेत आणि सुहासनाना तर काय विशेष नाही. पांडुरंग खोतने सुद्धा चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सुद्धा या पंचायत समिती गटामध्ये इथून पुढच्या काळामध्ये चांगलं काम करतील. सर्व
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना इथून पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य गोरगरीब जनतेची तुमच्या हातून सेवा घडावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नागेवाडी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या शीतलवहिनी बाबर यांचा सत्कार विद्याताई यादव यांच्या हस्ते करण्यात यावा, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या सौभाग्यवती ॲडव्होकेट सई आशुष कुमार शिंदे यांचा सत्कार छायाताई शरद शेठ माने यांच्या हस्ते करण्यात येत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. विटा नगरपालिकेच्या नुसत्याच निवडून आलेल्या वनिताताई शितोळे यांचा सत्कार माजी उपसभापती सारिकाताई माने यांच्या हस्ते करण्यात येत आहे. रसिकाताई सपकाळ यांचा सत्कार संगीता शिंदे यांच्या हस्ते करण्यात येत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. तसेच आरोग्य आणि शिक्षण खात्याच्या माजी सभापती कमलकाकी शिंदे यांचा सत्कार सारिकाताई माने यांच्या हस्ते करण्यात येत आहे, तरी त्यांना त्याचा स्वीकार करायचा आहे. यांचा सत्कार विद्याताई यादव यांच्या हस्ते करण्यात येत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. पंचायत समिती गणाचे पंचायत समिती सदस्य सुहास नाना शिंदे यांचा सत्कार जयराम अप्पा यादव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तुम्हाला आहे जयराम अप्पा लावाजी. या विभागाचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग खोत यांचा सत्कारी जयराम अप्पा यादव यांच्या हस्ते करण्यात येत आहे. कुठं विराज हे का हो यांच्या हस्ते करण्यात येत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. बस बस तुम्ही बोलताय का? या ठिकाणी बानूरगडचे माजी सरपंच सज्जन बाबर यांचा सत्कार विश्वजित यादव यांच्या हस्ते करण्यात येत आहे. सर्व सेवा सोसायटीचे माजी चेअरमन राजाभाऊ शिंदे यांचा सत्कार सर्जेराव माने यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्याचे कृष्णराव शिंदे शेठ यांचा सत्कार विलास यादव यांच्या हस्ते करण्यात येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ज्यांनी किंग मेकर म्हणून भूमिका बजावली ते अनिल शिंदे साहेब यांचा सत्कार इंजिनियर अशोक माने यांच्या हस्ते करण्यात येत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. नाम ओढलंय सर त्यांचा वाढदिवस आहे, त्यांचा सत्कार ती करू एक आता लागलीच वाढदिवस करूया का पुन्हा करायचं. या ठिकाणी मी नागेवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या आणि संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा शीतलवहिनींना विनंती करतो की आमचे इंजिनियर साहेब अशोक माने यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे आणि योगायोगाने या ठिकाणी तुम्ही आलेला आहे, तर तुमच्या हस्ते त्यांचा सत्कार व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. तुम्ही करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सुलतानगादेचे माजी सरपंच एस आर पाटील यांचा सत्कार आमच्या सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुभाष सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात येत आहे. बेनापूर यांचा या ठिकाणी सत्कार शरद माने राजकोट शेठ यांच्या हस्ते करण्यात येत आहे. शरद या राहुल बाबर राहुल या पुढं राहुल बाबर यांचा या ठिकाणी सत्कार यशवंत यश माने यांच्या हस्ते करण्यात येत आहे.
नाना यांचा सत्कार संदीप सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात येत आहे. माने यांच्या हस्ते करण्यात येत आहे. राजभाऊ या पुढं. शेखर शिंदे यांचा सत्कार माजी उपसरपंच तानाजीराव माने यांच्या हस्ते करण्यात येत आहे. इथे उपस्थित सर्वप्रथम तर काकी महिला आवाज आहे, महिला राज आहे, त्यामुळे सर्वप्रथम कमल काकी, जिल्हा परिषदेच्या करंजे गटातून निवडून आलेले आपले सईताई, सुहास नाना, पांडुरंग दादा, आमचे पोपट भाऊ, आप्पांची ओळख तुम्ही करून दिली नाही अशीच झाली माझी ओळख आप्पांची. राजू भाऊ आहेत, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आहेत, सगळ्यांची नावं घेत नाही, थोडासा आज वेळ कमी आहे. आणि पुढे बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणेन मी. त्याचं कारण असं आहे की अनिल भाऊंनी एक कानमंत्र कायम दिलेला होता आम्हा सगळ्यांना. आम्ही सगळेच लेकरं आहेत भाऊंची, जी निवडून आलेलो आहोत ती सगळीच भाऊंची लेकरं आहोत. भाऊंनी एक कानमंत्र दिलाय आणि त्याचा पुरेपूर इथे उपयोग झालेला मला दिसतोय की समोर बसलेले आणि व्यासपीठावर बसलेले सगळ्यांची लेवल एक असते. त्याचं कारण असं आहे ही जी खुर्ची दिली आहे ती खुर्ची तुम्ही सगळ्यांनी दिली आहे म्हणून ती खुर्ची आहे. आणि या खुर्चीचे खरे मानकरी तुम्ही सगळे आहात. म्हणजे मी माझ्या प्रचारात बघितलं, आजपर्यंत नगरपालिकेला फिरत होते, दुसरं गाव मी घेतलं, ऍक्च्युअल प्रचार मी सुरू केला साळशिंग्यापासून सुरू केला नाना. आणि पहिल्या घरात जेव्हा मी पाऊल ठेवलं तेव्हा मी कौतुकाने सांगत होते की नमस्कार, मी अनिल भाऊंची सून आहे शीतल, मी जिल्हा परिषदेला उभी राहिली आणि माझं चिन्ह धनुष्यबाण आहे. त्या घरात एक आजी होत्या. आजी मला म्हणल्या, असू दे बाई, तू कोण पण असू दे, मला एवढंच सांग अनिल भाऊचं चिन्ह काय आहे. हे अख्ख्या माझ्या गटात फिरताना मी प्रतिभाना पण घेऊन फिरत होते आणि सुवर्णा बहिणींना पण घेऊन फिरत होते. गावागावात आम्हाला हे जाणवलं की लोक स्वतःहून सांगत होते की भाऊंनी काय केलंय आणि आम्ही मतं का देणार आहोत तुम्हाला. कारण माझा परिचय त्या लोकांशी, तुम्हा लोकांशी पहिलाच आहे. ही जी माणुसकी आहे ना ही मला कुठे बघायला नाही मिळाली. त्यामुळे खरं तर मी भाऊंची ऋणी तर आयुष्यभर आहे, पुढचे 7 जन्म मी भाऊंची ऋणी आहे. पण मी दादासाहेबांची आणि भैयासाहेबांची ऋणी यासाठी आहे की मला माणसातला माणूस म्हणण्यापेक्षा माणसातला देव ग्रामीण भागातला मला या दोघांनी इथं उभं करून, कुठला गट बीट हे सगळं काही नसतं. भाऊंचं कुटुंब आहे, हा गटही भाऊंचं कुटुंब आहे, हा गटही भाऊंचं कुटुंब आहे, हा गटही भाऊंचं कुटुंब आहे. तर हे मला दादासाहेब आणि भैयासाहेबांनी दाखवून दिलं. आणि मला अजूनही असं म्हणायचं आहे, सई जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणजे आमच्या सारिका बहिणी पण जिल्हा परिषदेच्या सदस्य, आणि नाना पंचायत समितीचे आणि पांडुरंग दादा पंचायत समितीचे सदस्य म्हणजे सई आशिष दादा ना, आशिष दादा पंचायत समितीचे सदस्य. ही एक टीम आहे आणि मला खूप कौतुक आहे की ही जी सगळी निवडून आलेली, तुम्ही निवडून दिलेली जी टीम आहे, सर्वोत्कृष्ट टीम आहे. हे आम्ही येत्या 5 वर्षात प्रूव्ह करून दाखवू, आम्ही हे सिद्ध करून दाखवू. या पूर्वीची टीम असेल त्यांचं सहकार्य आम्हाला, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लागणारच आहे. नानांना अनुभव आहे, नानांचं मार्गदर्शन लागणार आहे, सारिकाताईंचं मार्गदर्शन आम्हाला लागणार आहे, पोपट भाऊंचं मार्गदर्शन मी सतत घेत असते, तुम्हा सगळ्यांचं. कारण मला अनुभव कमी आहे, शहाणपण अनुभवात नाही येतं, शिक्षणात नाही येतं, मला मान्य आहे. पण अनुभवातून आलेलं जे शहाणपण असतं त्याचा उपयोग खरा होतो. त्यामुळे तुम्ही सगळे माझ्यापेक्षा उच्च शिक्षित आहात, कारण तुम्हा सगळ्यांना अनुभव जास्त आहे. जास्ती बोलणार नाही आहे, पण एक टीम म्हणून, आणि आम्ही सदस्य म्हणजे तुम्ही सदस्य आहात, आपण सगळे जिल्हा परिषदेत जाणार आहोत. आणि प्रामुख्याने मला प्रत्येक महिला, तुमच्या घरातली असो, व्यासपीठावर बसलेली असो, प्रत्येक महिलेला जिल्हा परिषदेत न्यायचं आहे. हे मी नगरपालिकेला म्हणलं होतं, पण आपलं दुर्दैव होतं की नगरपालिकेत आपण घेऊन जाऊ शकलो नाही मागच्या वेळी, पण आता यावेळी आपण सगळे नगरपालिकेत गेलेलो आहे.
तर जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीत तुमच्या घरातल्या पण महिलांनी सहभाग घ्यावा. तुमच्या महिलांनी थेट सईकडे, सारिका वहिनींच्याकडे, माझ्याकडे यावं. सारिका ताई पण आहेतच, यांच्याकडे यावं. मी नाही म्हणत, यांच्याकडे पण यावं, पण महिलांनी आमच्याकडे यावं. थोडंसं कुठेतरी ग्रामीण भागातली महिला मी बघितली आहे की थोडीशी अडचण वाटते पुरुषासोबत जाऊन बोलायला. तुम्ही बोलवा. मी असं म्हणत नाही की महिलेनी माझ्या घरी येऊन मला भेटलं पाहिजे. अनिल भाऊंचे संस्कार आहेत आपल्यावरती. आदरणीय भाऊंनी हा संस्कार आपल्यावर इतका बिंबवलेला आहे की माणसांनी हाक मारली की आपण जायचं, आपण माणसांना हाक मारायची नाही. तर माझी हाक मारायची वाट बघू नका. मी सदैव तुमची आहे. सई माझ्यासोबत आहेत, 2 दादा नाना माझ्यासोबत आहेत. एवढंच सांगते की कुठं चुकलं माखलं या 5 वर्षात तर तुम्ही लेख म्हणून चालवून न्यायचं आहे. आणि तेवढ्याच दादा या प्लीज या. तेवढ्याच हक्कानी तुम्ही सगळ्यांनी ओरडायचं पण आहे. एवढंच बोलते आणि आपण दादांचा पण सत्कार घेऊयात. म्हणजे आम्ही नाही, बस 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 बस. तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद पुन्हा एकदा हवे आहेत, काम करताना हवे आहेत. एवढंच बोलते. धन्यवाद. जयराम अप्पाचा तुमची ओळख होती का नाही मला माहित नाही, पण मी आज नंबर त्यांना मी दिला होता. हा, तुम्ही सेव्ह केला याबद्दल तुमचं अभिनंदन. जयराम अप्पा ही व्यक्ती 1997 पासून आम्ही राजकारणात आहे. दादांनी लगेच मला सगळं सांगितलं. आणि 1997 साली या ग्रामपंचायतची निवडणूक झाली आणि आमचे वडील त्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यावेळी जयराम अप्पांनी सांगितले की इथून पुढे आपण आता लोक कमवूया आणि आपण राजकारणामध्ये प्रवेश करू. आणि 2000 साली आम्ही शिवाजी कला क्रीडा मंडळाची स्थापना केली आणि मी अध्यक्ष आणि जयराम अप्पा उपाध्यक्ष, सगळी बॉडी आम्ही तिथून राजकारण अत्यंत चांगल्या पद्धतीने भाऊंच्या नेतृत्वाखाली चालू करण्याचा प्रयत्न केला. भाऊनीच त्या मंडळाचं उद्घाटन केलं आणि त्या उद्घाटनात भाऊनी सांगितलं होतं, कारण 2002ला भाऊ आमदार होते. त्यांनी सांगितलं की मी या मंडळाला मोठी व्यायामशाळा बांधून देतो. आज सुद्धा ती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यायामशाळा भाऊनी लगेच आम्हाला बांधून दिली. त्यावेळी ग्रामपंचायत आमच्या ताब्यात नसताना सुद्धा भाऊनी आम्हाला व्यायामशाळा बांधून दिली. या गावामध्ये कुठलंही मंदिर असो, कुठलंही एखादं काम असो की जयराम अप्पाची वर्गणी सुरुवातीला नाही असं कुठलंही आजपर्यंतच्या कालामध्ये कुठलं मंदिर असो तर काही झालं नाही. या भागामध्ये कुठंही पारायण वगैरे कुठलाही सामाजिक कार्यक्रम असला तर जयराम अप्पाचं जेवण नाही असा कुठला कार्यक्रम झाला नाही. या गावामध्ये कुठलीही सोसायटीच्या निवडणुकीमध्ये जयराम अप्पांनी सत्कार घेतला, ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये जयराम अप्पा सत्कार घेतला, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या जयराम अप्पांनी सत्कार घेतला. सर्व कार्यक्रमामध्ये अग्रेसर असणारे या पूर्व भागातील एक जयराम अप्पाचं नेतृत्व आहे. आज आमच्या खंडोबा देवाची एक पालखी असते सुवासना, तर त्यांनी सांगितलं की ती पालखी करायची आहे. जे कोणाला जर चांदी द्यायची असेल तिने स्वकशीनं द्या, जी लागेल ती चांदी ती मी ते स्वतः घालून तिने ती चांदी करण्यासाठी आपण ती प्रयत्नशील आहेत. येणाऱ्या मला वाटतंय दसऱ्याच्या आसपास ती पालखी त्यांनी ती पूर्ण करायचं त्यांनी निर्धार केलेलं आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं या भागामध्ये कुठलंही अगदी सामाजिक काम असेल आणि ते जयराम अप्पा त्यामध्ये सहभागी नाहीत असा कुठलाही कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीशिवाय झालाच नाही. अशा पद्धतीचं एक चांगलं नेतृत्व आणि मी तुमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी तुमचा सगळ्यांचा सत्कार घेतला, विट्यातल्या नगरसेविकांचा सुद्धा सत्कार घेतला म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो. यानंतर आमच्या नेलकरंजी जिल्हा परिषद गटाचे या ठिकाणी जयदीप भैया आहेत. मी भैयांना परवा त्यांना आमच्या किरण मानेंच्या मेडिकलमध्ये सत्कार घेतला त्यावेळी सुद्धा सांगितलं की अगदी मनापासून इच्छा असायची की कायम या पूर्व भागामध्ये अगदी मोहन काका भोसले कायम असे हात जोडून राजकारण, कधीही कुणाला अगदी लहान मुलगा जर असला तर कधी कुणाला वाकडं किंवा कुणाला न बोलणारा असं नेतृत्व म्हणून मोहन काकाच होतं. आणि जयदीप भैयाच्या बाबतीत मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भैयांचा पराभव झालेला होता. त्यामुळं मला प्रत्येकाला मी सांगायचो, मी तिने सुद्धा ते ऐकलं होतं. आमचे हिवतडचे एक उमाजी सरगर म्हणून ते भारतीय जनता पक्षाचे आहेत, एका लग्नात तुम्ही फोटो होता आणि तिने ऐकलं की तिने मी काय म्हणतो की मला म्हणलं आटपाड तालुक्यात एक माझा असा मित्र आहे ते काँग्रेस पक्षाचे आहेत,
फक्त जयदीप भोसले या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये निवडून यावं माझी फार अपेक्षा आहे. आणि मी काउंटिंगला आत होतो, मी ह्या आता निवडणुकीमध्ये राजाभाऊ काउंटिंगला आत होतो. पहिला निकाल मला माझ्या 62 जिल्हा परिषद सदस्यापैकी मला आनंदाचा जो निकाल होता तो पहिला निकाल मला कोणीतरी व्हॉट्सअपला जयदीप भोसलेला आला. आणि या 62 जिल्हा परिषद सदस्यापैकी सगळ्यात सुरुवातीचा निकाल कुठला लागला असेल तर जयदीप भोसलेचा तो निकाल लागला. आणि मला फार आनंद झाला, पण थोडं सुद्धा दुःख झालं, कारण दोन्ही शिटा आपल्या रिवर्स होत्या. त्यामुळे एक आनंद आणि एक दुःख असं आमची घालमेल चालली होती. पण पुन्हा काही बेनापूर वगैरे सुलतानगाद मोजल्यानंतर बानोरगडने वगैरे बडकीवाडीने सगळ्याच गावांनी पैशानं चांगल्या पद्धतीने काम केलं आणि म्हणून हे सदस्य विजयी झाले. नाहीतर मग आम्हाला ती धाकधूक गुळा वाढली. चांगल्या पद्धतीनं जयदीप भोसलेनं काम करावं, त्यांना मोहन काकाचा वारसा आहे. चांगल्या पद्धतीने खरसुंडी जिल्हा परिषद गटाला चांगल्या पद्धतीने त्यांच्या हातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा घडावी अशी मी त्यांना प्रार्थना करतो. त्यांच्या भावी आयुष्यात शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी जयदीप यांचा सत्कार जयराम अप्पा यादव यांनी करावा अशी मी अप्पांना विनंती करतो. कार्यक्रमाला उपस्थित सर्व व्यासपीठ, मी कोणाचं नाव घेत नाही म्हणे, कारण एखाद्याचं नाव राहिलं का पुन्हा मला ह्या गावात राहायचं आहे. आणि माझा व्यवसाय आहे ज्वेलरीचा, त्यामुळं त्रास होतो परत की माझं नाव घेतलं नाही, यांचं नाव घेतलं. भैया बरोबर का? भैया आमचे शेजारी आहेत. भैयांच्या गावाचा मला भरपूर म्हणजे फायदा आहे. निलकंठचे गाव भिवघाट म्हणजे सेंटरला दुकान असल्यामुळं हे होतं आहे. सर्वजण विजय उमेदवारांचं सत्कार घ्यायचं माझे 4 दिवस मनामध्ये चाललं होतं. दादा आणि भैयाचे माझे कॉन्टॅक्ट होते. दादा म्हणले 2 दिवस थांबूया, निवांत घेऊया. भैया पण म्हणले. परत सकाळी असा विषय झाला, फोन आला की आम्ही मुंबईला जाणार आहे आणि सत्कार फारच लेट होतोय, कारण गावातले सर्वजण सत्कार घ्यायला लागले. म्हटलं आपण कुठं तर मागं राहतोय, म्हणून म्हटलं सुरुवातीला आपण सकाळी भाऊंना नानाला सगळ्याला कॉन्टॅक्ट केला. म्हटलं सत्कार घ्यावा, कारण आज मला सुट्टी आहे. म्हणजे सगळ्यांचा सत्कार घ्यायचं ठरवलं. सर्वजण उपस्थित राहिला आणि सगळ्या लोकांना पण मी विनंती केली की कार्यक्रम सत्कार सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून आभार आहे. तसं कर्जगाव आमचं थोडंसं राजकारणात त्रास झाला सगळेच. आता काही सगळंच बोलत नाही. भैयांना दादांना पण 2 दिवस झोप नव्हती आणि इलेक्शन झाल्यानंतर उमेदवारांना झोप नव्हती करंजाविषयी. पण मला एक माझ्या खंडोबा देवावर श्रद्धा आहे आणि विश्वास आहे. साहेब बरोबर का? मी म्हणायचो करंज प्लस देईल, ते सगळे म्हणायचे करंज मायनस किती देईल सांग, पण प्लस तर दिलं नाही, मायनस दिलं. पण विजय झाला ह्यामध्ये मी खूप मोठं देवाचा आभार मानतो. आणि प्रत्येक देवाला मी एकच म्हणलो की आमची पार्टी तेवढे सगळे उमेदवार येऊ द्या, हीच माझी प्रार्थना होती. आणि भाऊंचे ना आमचे म्हणजे तुमची माझी ओळख आता लेट झाली, पण भाऊनी माझ्या घरातला कुठलाही 1997 पासून कार्यक्रम चुकवला नाही. जो विराज मुलगा आहे माझा, त्याच्या पहिल्या वाढदिवसाला भाऊ हजर होते. बरोबर का भाऊ? तेव्हाच म्हणजे तेव्हापासून जे काही कार्यक्रम असतील माझे छोटे मोठे, सुखाचे दुखाचे, अगदी केरळामध्ये दुकानदारी व्यवसाय जे आम्हाला काही अडचणी आल्या आम्ही तिथून फोन करायचो भाऊंना आणि ते भाऊ इथून सगळं सॉल्व्ह करायचे. तेव्हापासून जे आमचे बाबर कुटुंबियाशी घनिष्ठ संबंध आहेत आणि हे संबंध मी जपणार. मी राजकीय वारसा मला अजिबात लाभलेला नाही. मी 10 का 20 मधला माणूस आहे, व्यावसायिक माणूस आहे आणि त्या क्षेत्रात मला उतरायला माझी पिढी पण येणार नाही कोणाच्यावर. फक्त एक आहे की जयराम यादवाचं कुटुंब जे खानदान असेल ते फक्त निश्चितपर्यंत जोपर्यंत आम्ही हयात आहे तोपर्यंत बाबर कुटुंबियांच्या मागं आम्ही 100% राहणार. त्यात काय ना, जे माझ्या ताकदीनं मला जे काय करता येईल आपल्या पार्टीसाठी ते आम्ही अगदी म्हणजे सात्विक तात्विक आणि म्हणजे रंग बदलल्या सरड्याप्रमाणे आम्ही कोण नाही आहे. आम्हाला कुठल्याही गोष्टीची हव्यास नाही. देवानं सगळं भरपूर दिलं आहे आणि ते आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न करतो. त्यातनं ज्या काही गोष्टी भाऊंची शिकवण आहे मला की तुम्ही अपार कमवताय पण थोडंसं दानधर्म करत चला, जेणेकरून समाजात तुमची ओळख निर्माण होईल. तेव्हापासून आम्हाला दानधर्माची थोडी आवड लागली आणि हे सगळे आमचे मित्र अगदी कुटुंबासारखे संबंध आहेत. नाना असू देत, राजूभाऊ असू देत, पांडवभाऊ असू देत, भैया असू देत, अगदी म्हणजे सुरुवातीपासून आमचे संबंध आहेत आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमागं आहोत. फक्त या भागातले जे काही कामं असतील, सर्वसामान्य लोक जे असतील ते तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम हे लोक करतील. त्याला तुम्ही सगळ्यांनी संमती द्या, एवढीच माझी विनंती आहे. एवढं बोलून मी इथं थांबतो. हां, आणि बाकी सगळ्या भूमिका तुम्ही चांगल्या, मला कसं होते राजकीय भाषेत बोलताच येत नाही. व्यापारी माणूस कसा आहे, जर फायदा असेल तरच बोलतो. त्यामुळं यातलं मला काही खोटं नाटक म्हणजे बोलता येत नाही. आणि अल्पहाराची सोय केलेली आहे, सगळ्यांनी अल्पहार घ्यावा
ही माझी विनंती. आणि आमच्या गावचे इंजिनियर साहेबांचा वाढदिवस आहे, तेवढा केक कापूया या. मोबाईल मध्ये घ्या. HM घाटमाता न्यूज.